नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ढेस्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे दोन मोठ्या आकाराचे होते, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ते कसं गावावरनं दिलेले आहेत। हे मस्त, मला हे ना चवीला छान लागतात, हे मला खूप आवडतात। तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, जर जास्त जाड असेल का असं मोठा, तसं मधोमध काय करायचं आपल्याला, असं एकदम कवळे आहेत बघा, असे तुकडे करून घ्यायचे। तर आता मी हे बाकीच्यांचे तुकडे करून घेते। अशा पद्धतीने बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत। जेवढे जाड होते त्याचे, जे कवळे आहेत का एकदम बारीक बारीक, त्याचे नाही केले तरी चालतात। पाणी बघा गरम करत ठेवलेलं आहे, त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, आणि त्यात आपल्याला हे ढेसा टाकून घ्यायचं आहे। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। शिजवून घेतलेले आहेत बघा, आणि ह्याचं पूर्णपणे मी पाणी काढून घेतलेलं आहे। आणि किती वेळ शिजवलेलं आहे, 15 मिनिटं शिजवलेले आहेत। पॅन बघा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला एकदम थोडं, जास्त टाकायच्याला गरज नाही आहे, आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी छोटा अर्धा चमचा दोन्ही पण घेतलेला आहे। त्यात टाकायचा थोडासा कढीपत्ता, हलवून घेऊया। आणि त्यात टाकायचे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत, त्या कुटून टाकायच्या, म्हणजे त्याला चांगली चव येते। कापून टाकलं का नाही की त्याच्यामध्ये चव मिक्स होत नाही, म्हणून त्यासाठी कुटून घ्यायचं। त्याला 1 मिनिटभर पहिलं परतून घेते। परतस्तवर बघा मी तुम्हाला साहित्य दाखवते। 2 चमचे मोठ्या आकाराचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तिखटाप्रमाणे घ्या, कारण आपण मिरची पण टाकलेली आहे। धने जिरे पावडर छोटा 1 चमचा घेतलेला आहे। हे कारळ्याचं कूट घेतलेलं आहे, 3 चमचे घेतलेलं आहे। कारळ्याची चटणी जरी तुमच्याकडे असली ती जरी टाकली तर चालेल। आता हे कूट कसं बनवलं, कारळे भाजले आणि फक्त कुटून घेतलेले आहेत। मीठ घेतलेलं आहे, आपण शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्याप्रमाणे मीठ घ्यायचं। मस्त असं बघा हे भाजून झालेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये हे ढेसे टाकायचे, एकदम बारीक बारीक जरी तुम्ही तुकडे केले तरी पण चालू शकता। आणि त्याच्या शिरा वगैरे काढून घ्यायच्या, जसं आपण शेवगा शेंगाच्या कसा काढतो तशा पद्धतीमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं। मस्त असं लागतं। त्याचं पाणी आहे ना मी थोडंसं पण ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायसाठी। आता 1 मिनिटभर पहिलं मी परतून घेते। मसाल्यामध्ये बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला साहित्य दाखवलेलं सगळं टाकून घ्यायचं। गॅस केलेला आहे मी बारीक, आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जे शिजवलेलं पाणी आहे ना, ते पाणी मी थोडंसं ठेवलं होतं, त्यात आपण टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। मिक्स करून घेतले बघा पाणी टाकल्यानंतर। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, झाकण ठेवायचं। गॅस केला होता बारीक, आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं। तर पाणी कशासाठी ओतलं, जे आपले ढेसे आहेत का ना त्याच्यामध्ये ह्याची सगळ्या मसाल्याची चव चांगली मुरते, त्यासाठी मी ह्यात थोडंसं पाणी ओतले शिजवलेलं त्याचं। आणि आपण 5 ते 7 मिनिट ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिट बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं, झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा पाणी आटलेलं आहे। आणि असं टाकलं का नाही की जे हे आपण जे मसाला सगळा जे बारीक कुटून टाकला होता, शेंगदाण्याचं कूट थोडंसं बारीक होतं आणि थोडंसं मोठं होतं, तर तीच ह्याच्यामध्ये चांगली चव मुरली जाते। जास्त जाड असले की मधोमध 4 भाग केले तरी चालतील। आणि आता हे कसे मी एवढे ठेवलेले आहेत का नाही, जे पण तुम्ही 2 भाग करून बारीक जरी केले तर चालतील। आता तुमच्याकडे जर कारळ्याचं कूट नसेल तर तुम्ही काय टाकू शकता, सफेद तीळ काळे तीळ भाजायचे आणि टाकायचे, त्याची पण चव लागते। पण हे जे आहे ना आपण जे ढेसा बनवतो ना, कारळ्याच्या कुटामध्ये तुम्ही एकदा जरूर करून बघा, इतका छान लागतो ना, झटपट कमी साहित्यात आणि चवदार असा होतो। फक्त थोडा ओलसर ठेवायचा, एकदम सुक्का सुक्का ठेवायचा नाही। मस्त असा झालेला आहे बघा। खूप जणांनी कमेंट केली होती की रेसिपी दाखवा, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।